सिनेसृष्टीतून दुःखद बातमी. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय. वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. धर्मेंद्र यांचं आज सकाळीच निधन झाल्याची माहिती पार्थिव आता विलेपार्लेमधील स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेलं आहे. स्मशानभूमीत धर्मेंद्र यांचे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत. हेमा मालिनी, ईशा देओल सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्यात. अमिताभ बच्चन, आमिर खान सुद्धा या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये दाखल झाल्याची माहिती. बॉलिवूडचा ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या 6 दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला. 1960 मध्ये त्यांनी दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या 6 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी यादों की बारात, मेरा गाव मेरा देश, नौकर पीवी का, फूल और पत्थर अनेक चित्रपट यामध्ये अनेक दमदार भूमिका त्यांनी या साकारलेल्या. एका युगाचा अंत करण जोहर यांनी ही पोस्ट केली आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन आणि आता चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. प्रतिक्रिया समोर येत आहेत, शोक व्यक्त केला जातोय. धर्मेंद्र यांचा जीवन प्रवास आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी झाला. पंजाबमध्ये केवल किशन सिंग देओल, सतवंत कौर यांच्या घरी जन्म झाला. धरमपाजींचे वडील मुख्याध्यापक तर आई गृहिणी होत्या. अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी त्यांचं मधलं नाव आणि आडनाव काढलं. फक्त धर्मेंद्र या नावाने ओळख आणि प्रसिद्धी मिळवली. 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे चित्रपटातून अभिनयाला त्यांनी सुरुवात केली. एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देणारा अभिनेत्याला बॉलिवूडचा ही मॅन असंही संबोधलं जातं. तेरी बात में ऐसा उलझा जिया यामध्ये शाहिद कपूरच्या आजोबांची भूमिका त्यांनी साकारली. धर्मेंद्रची कारकीर्द ही हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत यशस्वी आणि दीर्घकाळ चाललेली. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय. वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि यानंतर आता आपण पाहतोय चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत. भाग्यश्री, धर्मेंद्र यांचं सकाळीच निधन झालेलं आहे. पार्थिव विलेपार्लेमधील स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलंय. काय अधिकची माहिती? नक्कीच. खरं तर धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं होतं. मात्र त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरी नेलं आणि त्यानंतर घरी देखील त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं गेलं आणि घरी घेऊन गेले. आणि त्यानंतर परत 8 ते 10 दिवसांनी आपण बघतोय की धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे. सकाळी 9 वाजताच हे निधन झालंय. खरं तर सकाळी 9 वाजल्यापासून आतापर्यंत कुंकून देखील घरच्यांनी लागू दिली नाही कोणालाच आणि माध्यमांना तर अजिबातच नाही. कारण सुरुवातीला जेव्हा ते आजारी होते त्यावेळेला काही ज्या बातम्या आल्या होत्या त्यानुसार त्या सनी देओल जे होते ते थोडेसे भडकलेले होते आणि त्यानंतर जर आज बघितलं तर अजिबात त्यांनी कुठली कुंकून लागू दिली नाही आणि थेट त्यांचं पार्थिव जे आहे ते स्मशानभूमीत त्यांनी नेलेलं पाहायला मिळतंय. धर्मेंद्रांची कारकीर्द तर मोठी होतीच. जवळपास 247 चित्रपट त्यांनी त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केलेले पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये गाजलेले चित्रपट अनेक होते. शोले या चित्रपटाचं विशेष नाव घेता येईल. या व्यतिरिक्त जुआरी असेल, आणखीन काही त्यांचे जे महत्वाचे चित्रपट होते ते भयंकर बॉक्स ऑफिसवर चाललेले चित्रपट होते. आपण जर बघितलं तर 1981 मध्ये त्यांनी चित्रपट उद्योगात देखील आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी विजेता फिल्म हे त्यांचं प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केलं होतं आणि विजेता फिल्म्सच्या माध्यमातून धर्मेंद्र यांची सर्वात आधी त्यांची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये त्यांनी आणलेलं होतं.
त्यानंतर आपण जर बघतोय एकंदरीत तर कारकिर्दीत त्यांचं चुपके चुपके, सत्यकाम, सीता और गीता यांसारखे देखील चित्रपट त्यांचे गाजले होते. खरं तर बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र हे हिमॅन म्हणून ओळखले जातात. मात्र असं असलं तरी धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची देखील अगदी जवळची घनिष्ठ मैत्री होती. अनेक वेळेला एकत्र गप्पा, एकत्र चर्चा करण्यासाठी हे दोघं एकमेकांकडे येत जात होते. त्या व्यतिरिक्त देखील बॉलिवूडच्या जवळपास सगळ्यांशीच त्यांचा घनिष्ठ संबंध होता. ज्येष्ठ अभिनेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. आता नवीन जे बॉलिवूडमध्ये उभारते तारे आहेत ते देखील धर्मेंद्र यांच्याकडे काही टिप्स घेण्यासाठी जात असे असं देखील सांगितलं जातं. मात्र यामध्ये एक जर बघितलं तर वयाच्या 89 वर्ष त्यांचं सुरू होतं आणि 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. सध्या विलेपार्ले स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सगळे बॉलिवूड जे आहे ते आता थेट विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. यामध्ये असं कळतंय की अमिताभ बच्चन देखील आलेले पाहायला मिळत आहेत. या व्यतिरिक्त आमिर खान पोहोचलेले आहेत, सलमान खान पोहोचलेले आहेत. अशा पद्धतीने आपण बघू शकतो की मोठी गर्दी जी आहे ती विलेपार्ले स्मशानभूमीच्या बाहेर झालेली आहे. चाहत्यांची देखील गर्दी झालेली आहे, कारण कोणालाच अपेक्षा होती की त्यांना अशा पद्धतीने त्यांच्यावर अशा पद्धतीने इतक्या गुपचूप पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येतील. खरं तर सगळ्याच देशाला म्हणू शकतो की देशावर ही शोककळा पसरलेली आहे. त्याचं कारण त्यांचं कारकिर्दीच इतकं होती आणि त्यांच्या अभिनयावर असलेली पकड ही देशवासियांच्या मनामध्ये त्यांनी कुठेतरी त्याचं घर केलेलं पाहायला मिळत होतं आणि असं वाटत होतं की त्यांच्या फॅन्सना देखील त्यांचं अंत्यसंस्कार घेता येतील, अंत्यसंस्काराच्या वेळेला दर्शन घेता येईल. मात्र तसं झालेलं पाहायला मिळत नाहीये आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या घरच्यांनी कोणतीही माहिती न देता त्यांचं जे पार्थिव आहे ते स्मशानभूमीत दाखल केलेलं पाहायला मिळतंय. मी म्हटलं तसं सनी देओल असतील किंवा त्याचबरोबर बॉबी देओल असतील हे सगळेजण त्यांच्याबरोबर कायम शेवटपर्यंत होते. ईशा देओल होत्या, हेमा मालिनी देखील त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत होत्या या सगळ्या त्यांच्या संपूर्ण प्रवासामध्ये. आणि आता मात्र सकाळी 9 वाजता त्यांनी जो अंतिम श्वास आहे तो घेतलेला पाहायला मिळतो. भाग्यश्री, यावेळी राजकीय नेते कोणी उपस्थित राहणार आहेत का या ठिकाणी, काय अधिकची माहिती? अद्यापही काही हाती येत नाहीये, कारण खूप जी गोष्ट घटना कळली ती अगदी आयत्या वेळी कळलेली आहे. त्यामुळे नेमकं कोण उपस्थित राहणार आहे, कोणाला सांगितलंय, कोणाला कळवलं गेलंय याबद्दल काहीच माहिती नाहीये. कारण जेव्हा 8 दिवसापूर्वी खरं तर त्यांच्या निधनाची जी बातमी होती ती पुढे आलेली पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी ट्विट देखील केलेलं होतं. त्यामध्ये भाजपचे देखील बरेच सदस्यांनी हे ट्विट केलेलं होतं. मात्र एकंदरीत जर बघितलं तर ह्या सगळ्यानंतर ज्या वेळेला हेमा मालिनी आणि ईशा देओलचं स्टेटमेंट आलं त्याच्यानंतर सगळ्यांनी ते ट्विट डिलीट केलेलं होतं आणि आता मात्र त्यांनी ही माहिती कोणाला दिलीच नव्हती. आता अशी माहिती अचानक माहिती मिळाल्यामुळे आता नेमकं कोण येतंय किंवा कोण इथपर्यंत पोहोचू शकतं इतक्या घाईमध्ये हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी त्यांचं राहत्या घराजवळ इथे काहीच ठेवलेलं नाहीये. जे काही आहे ते थेट त्यांनी विलेपार्ले स्मशानभूमीमध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांनी आणलेलं आहे आणि आता विलेपार्ले जे स्मशानभूमी आहे त्याच्याजवळ बाहेर प्रचंड गर्दी देखील झालेली आहे. मोठ्या प्रमाणात जसं लोकांना कळतं तसे फॅन्स देखील त्यांचे जमा होत आहेत. त्याचबरोबर माध्यमांची गर्दी आहे. बाकी सगळ्या पोलिसांचा इथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय. भाग्यश्री, आपण पाहिलं तर धर्मेंद्र यांचा शोले हा चित्रपट अगदी प्रचंड असा गाजला होता. जय वीरू ही जोडी गाजली होती. आता कुठेतरी ही जोडी तुटलेली आहे. वीरू कालवश झालेले आहेत. अमिताभ बच्चन या ठिकाणी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी इथे उपस्थित आहेत. नक्कीच खरं तर अंत्यसंस्कारासाठी अमिताभ बच्चन उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आमिर खान असतील, सलमान खान असतील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. मात्र आता या क्षणी आपण बघतोय की प्रचंड अशी गर्दी आहे. त्यामुळे कोणाच्या गाड्या येत आहेत, कोणाच्या नाही येत हे सुद्धा पोलिसांना सावरणं देखील आपण बघू शकतो. पोलिसांना सावरणं देखील
आहेत की नेमकं कोण आलंय कोण नाही आलंय कोण पोहोचतंय. मात्र या सगळ्यामध्ये जर कुठेतरी नियोजन केलं असतं तर हे असं सगळं झालं नसतं असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे एकंदरीतच ज्या पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे ते अत्यंत जे फॅन्स आहेत धर्मेंद्र यांच्या फॅन्ससाठी अत्यंत छुप्या पद्धतीने करण्यात आल्याने त्यांना दुःख झालेलं आहे. कारण शेवटचं अंतिम दर्शन त्यांना घेता येत नाहीये या सगळ्यामुळे. मात्र आता जर आपण बघितलं तर विलेपार्ले स्मशानभूमीमध्ये त्यांचं जे पार्थिव आहे ते पोहोचलेलं पाहायला मिळतंय. आतमध्ये देखील सोडत नाहीयेत पोलीस. त्यामुळे नेमकं कोण पोहोचलंय कोण नाही पोहोचलंय याचा देखील अंदाज घेता येणं कठीण झालेलं पाहायला मिळतंय. आणि आपण बघू शकतो की रस्त्यावर जे सेलिब्रिटीज येतात त्या सेलिब्रिटीजच्या गाड्या बघून पापाराजी असतील किंवा माध्यमं असतील अक्षरशः तिकीट पडतात कोण येतंय कोण नाही येतंय. कारण प्रत्येकालाच हे जाणून घ्यायचंय की नेमकं पार्थिवाचं दर्शन घ्यायला कोण येतंय आणि कशा पद्धतीने भाग्यश्री जवळपास आपण पाहतोय अर्धा एक तास झालेला आहे ही बातमी समोर येऊन. त्यानंतर अनेक सिनेसृष्टीतील जे अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत ते या ठिकाणी आता अंत्यसंस्कारासाठी दाखल होताना पाहायला मिळतात. मात्र राजकीय वर्तुळातून या ठिकाणी अद्याप कोणी प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा कोणी या ठिकाणी अद्याप उपस्थित नाही. नक्कीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. कारण एक जर बघितलं तर 8 ते 10 दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती आणि त्यामध्ये खरं तर धर्मेंद्र यांचं निधन झाल्याची बातमी होती. पण काही वेळाने हेमा मालिनी आणि ईशा देओल यांच्याकडनं या घटनेचं खंडन करण्यात आलं की असं काही झालेलं नाही. त्यानंतर 2 दिवसांनी त्यांना घरी नेण्यात आलं आणि त्यानंतर 8 दिवसांनी जर आपण बघितलं तर आता 8 दिवसांनंतर त्यांचं निधन झालेलं पाहायला मिळतंय. दरम्यान माध्यमं त्यांच्या घराच्या खाली काही जात होती विचारपूस करण्यासाठी जात होती. मात्र त्यावेळेला देखील सनी देओल यांनी माध्यमांशी चुकीच्या पद्धतीने वर्तन केलेलं पाहायला मिळालेलं होतं. आज देखील अत्यंत छुप्या पद्धतीने बातमी त्यांनी बाहेर काढली. 9 वाजता सकाळी सगळं घडलेलं होतं. मात्र बातमी बाहेर येईपर्यंत जवळपास दुपारी 12:30-1 वाजून गेलेला होता आणि त्यानंतर कळलेलं आहे थेट त्यांना स्मशानभूमीत घेऊन आलेत म्हणून. आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी पार्थिव आता अंत्यसंस्काराकरता हे पोहोचलेलं होतं स्मशानभूमीमध्ये. वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे धर्मेंद्र यांनी. पण अर्थात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीलम जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा ते ही-मॅन असा खरं तर धर्मेंद्र यांचा हा प्रवास सगळा राहिलेला आहे. हा प्रवास थक्क करणार आहे. जर आजवर आपण पाहिलं तर धर्मेंद्र यांनी खरं तर ब्रिटिश भारतातील आपण म्हणूया पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात नसराली या गावात त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर मात्र पंजाबी जाट कुटुंबात जन्म झालेले धर्मेंद्र यांचा वडलोबार्जित खरं तर राजकोटजवळ डांगो हे महत्त्वाचं गाव मानलं जातं. तिथं त्यांचं सगळं अवघं आयुष्य गेलं, शिक्षण गेलं. वडील त्यांचे शाळेत मुख्याध्यापक होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच शिस्त कटाक्ष हे बाळकडू आपण म्हणूया हे बालपणापासूनच त्यांना मिळत गेलं. पण त्यानंतर मात्र 1981 मध्ये त्यांनी चित्रपट क्षेत्रात आपले पाय रोवण्याचं ठरवलं आणि विजयता फिल्म्स हे त्यांचं प्रोडक्शन हाऊस त्यांनी सुरू केलं. त्यानंतर मात्र धरमपाजी यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही नीलम. तिथून खरं तर त्यांच्या कारकिर्दीचा हा सगळा प्रवास होत गेला. मग शोले, चुप चुप के, सत्यकाम, सीता और गीता यासारखे अनेक गाजलेले त्यांचे चित्रपट जे आजही निश्चितच प्रत्येकाला संस्मरणीय आहेत. 1960 मध्ये खरं तर दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून पदार्पण करण्यात आलं चित्रपट क्षेत्रात धरमपाजी यांनी. ॲक्शन हिरो 70च्या दशकात असलेलं हे व्यक्तिमत्व पण हळूहळू प्रत्येकाच्याच गळ्यातलं एक ताईत बनलं नीलम. जी नक्कीच आपण पाहतोय संपूर्ण चित्रपट सृष्टीवरती शोककळा पसरलेली आहे. अनेक या ठिकाणी आता शोक व्यक्त केले जात आहेत, प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता थोड्याच वेळात या ठिकाणी विलेपार्लेतील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. संपूर्ण कुटुंब धर्मेंद्र यांचे या ठिकाणी उपस्थित. हेमा मालिनी, ईशा देओल स्मशानभूमीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. अमिताभ बच्चन, आमिर खान स्मशानभूमीमध्ये
दाखल झाल्याचं कळतंय। 6 दशकाहून अधिक काळ इंडस्ट्रीत या ठिकाणी ते कार्यरत होते। त्यांचा 21 हा शेवटचा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख। 1960 मध्ये त्यांनी चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली। दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी खरं तर सुरुवात केली। त्यांना भारत सरकारकडून 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता। पण मुळात नीलमचं आपण पाहिलं तर रोमॅन्टिक भूमिका ज्या धर्मेंद्र यांच्या गाजल्या यामध्ये सर्वार्थानं क्रमांक 1 वर आपण म्हणूया आया सावरिया हा चित्रपट त्यांचा फार गाजलेला होता, एक रोमॅन्टिक हिरो म्हणून। त्यानंतर अनुपमा, सत्यम शिवम सुंदरम यामध्ये त्यांनी केलेली मृदू आणि मनमोहक खरं तर तो अभिनय प्रत्येकालाच अतिशय अमिट असा छाप उमटून देणारा हा अभिनय होता। इतकंच नाही तर धर्मेंद्र हे कधी एका भूमिकेमध्ये स्वतःला बंदिस्त करून ठेवणारे कलाकार नव्हते की ॲक्शन हिरो म्हणून किंवा रोमॅन्टिक हिरो म्हणून केवळ धर्मेंद्र यांची कधी छाप तयार झाली नाही किंवा व्यक्तिमत्व हे तयार झालं नाही, तर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा आयाम देण्याचा बहुअंगी श्रुत असं खरं तर हे व्यक्तिमत्व होतं। आणि याकरता मग कॉमेडी चित्रपटांमधून देखील त्यांनी आपलं नशीब आजमावलं। चुप चुप के हा सिनेमा आजही चर्चेत आहे, ज्याची अर्थातच क्लासिक कॉमेडी म्हणून खरं तर या चित्रपटाची नोंद घ्यायला हवी असा हा चित्रपट। देओल परिवाराचे प्रमुख म्हणून अर्थात आपण धरमपाजी यांच्याकडे पाहतो। आज मात्र त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना एक प्रकर्षानं म्हणायला हवं नीलम की आज एका युगाचा अंत झालेला आहे। धरमपाजी यांचा हा जीवन प्रवास आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। जी नक्कीच आपण पाहतोय। धरमपाजींचे वडील मुख्याध्यापक तर आई गृहिणी होत्या। अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी त्यांचं मधलं नाव आणि आडनाव हे काढून टाकलं। फक्त धर्मेंद्र या नावानं ओळख आणि प्रसिद्धी मिळवली। 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून अभिनयाला त्यांनी सुरुवात केली। एका पाठोपाठ एक असे हिट चित्रपट देणारा अभिनेता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।